आणि प्रीमियर होतं देवगडचं. त्याच्यानंतर मी आली आहे परत. बॅगा थोड्या भरल्या. उद्या जाणार आहे कोल्हापूरला. आई आणि मी जाणार आहे आधी, नंतर रात्री रोहन येईल, म्हणजे सासूबाई आणि मी, आणि रात्री रोहन येईल. बॅगा जास्त बॅग आहेत. राहणार आहे आम्ही 3-4 दिवस. आम्ही निघालो कोल्हापूरला. सासूबाई मी बॅगा भरले, थोड्या जास्तच झालेत. तर व्हिडिओला आजपर्यंत बघा, छान छान बघायला मिळणार आहे तुम्हाला कोल्हापूरमधले मिरवणूकसुद्धा. सकाळी लवकर उठली आहे मी आणि चपाती आणि चीज रोल केल्या नाश्त्याला, कारण एवढ्या लवकर काय बनवत नाही बसले. मध्ये बस थांबली की साताऱ्यामध्ये खायचं. कोल्हापूरला जाणार आहे मी. आवरले, नाश्ता करणार आणि निघणार आहे सासूबाई आणि मी. दोघी आहे तर आता बुकिंग करून दिले कोंडूसकरचं रोहननं, आणि आम्ही निघालोय सकाळी लवकर 7:30च्या बसनी. आणि आता थोड्या वेळात थांबेल साताऱ्यामध्ये बस 2 तासांनी. तिथं नाश्ता करूया, बघूया. थांबली आहे बस. काहीतरी खायचं, पण वेफर्स घेतले फक्त, बाकी काय खाल्लं नाही. दोघी जणी उतरलेलो. वेफर्सचे पॅकेट घेतले, थोडंसं शूटिंग करायला लावलं सासूबाईंना. फोटो आणि शूटिंग नेहमीचं माझं काम आवडतं. सकाळी 6ला उठलो. बसमध्ये लागलेली नाही पडत, मी दुसऱ्यांना गेल्यावर जेवलो आम्ही मम्मीचे, तर थोडासा आराम केला आणि आता देवळात निघालोय 4 जणी. वडापमधून, शेअर रिक्षामधून, मम्मी, मावशी, मी, सासूबाई. नको, आधी तिच्याकडे जाऊया. केस पुढं घे, केस पुढं घे. चित्रा आली बरेच दिवसांनी फिरायला बाहेर. लोक टाकून अंबाबाई. संध्याकाळी आम्ही खायला गेलो चारू दत्तचंच फेमस वडापाव आहे, तिथं खायला गेलो. अर्धा शिवाजी पुतळ्याला. दावणगिरीचं पण फेमस आहे समोर. डोसा खायचं काय वडा खायचं चाललेलं. मग चारू दत्त वडा नव्हता खाल्ला बरेच दिवस, तो खाल्ला. एकदम मस्त वेगळी टेस्ट होती, कुरकुरीत. तुम्ही पण कधी कोल्हापूरला आला तर नक्की खावा. आणि येताना मस्त मिरवणूक बघायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची. जुना व्हिडिओ आहे हा माझा, म्हणजे जूनमधला. राज्याभिषेक होता त्या दिवशी, तर मर्दानी खेळ म्हणजे दांडपट्टा, तलवारबाजी, लिंबू काढणी, वेगवेगळे खेळ बघायला मिळाले आणि एकदम मस्त वाटलं. तुम्ही पण लास्टपर्यंत बघा व्हिडिओ, पुढे आहेत सगळे खेळ. कधी बघितले नसतील तर बघायला मिळतील. इकडं असतं सारखं मिरवणूक असली की, तर लास्टपर्यंत बघा.
आलेला दिवस मस्त गेला। महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो सकाळी, संध्याकाळी चारू दत्ताचा वडा खाला फेमस, आणि मिरवणूक बघायला पण मिळाली, वेगवेगळे खेळ, त्यामुळे छान वाटलं। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।